नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. नांदेड ग्रंथोत्सव 2024 दिनांक 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 2 दिवसीय ग्रंथोत्सव नांदेड येथे आयोजन. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालय महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने दिनांक 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 या कालावधीत नांदेड येथे ग्रंथ उत्सव आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ग्रंथोत्सवाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. विविध कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. पहिला दिवस दिनांक 28 फेब्रुवारी 2025 शुक्रवार सकाळी 8:30 ते 10:30 ग्रंथ दिंडी. स्थळ महात्मा फुले पुतळा ते कार्यक्रम स्थळ. प्रमुख अतिथी अजय दत्तात्रय शिंदे, उपजिल्हाधिकारी नांदेड. चारुदस चौधरी, संपादक एकमत. मानी श्री राम शेवडीकर, संपादक श्रमिक एकजूट. मानी प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब सेंदाकर, कोषाध्यक्ष यशवंत महाविद्यालय नांदेड. मानी श्री मर्तजोधीन, संपादक दैनिक नांदेड टाइम्स उर्दू. मानी श्री अशोक कुरुडे, लेखक. मानी श्री BG देशमुख. मानी श्री राजेंद्र हंबिरे, उपाध्यक्ष नांदेड जिल्हा ग्रंथालय संघ. ग्रंथ उत्सव उद्घाटन सकाळी 11 वाजता होईल. मानी प्रमुख विशेष अतिथी मानी नामदार श्री अतुल साहेब सावे. मंत्री इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा. उद्घाटक शुभस्ते मानी श्रीकांत देशमुख, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक. अध्यक्ष मानी प्राध्यापक भगवंत क्षीरसागर, ज्येष्ठ साहित्यिक. प्रमुख अतिथी मानी खासदार श्री अशोकराव शंकरराव चव्हाण, राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. मानी श्री हेमंत श्रीराम पाटील, विधान परिषद सदस्य तथा अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे हरिंद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र. मानी डॉक्टर अजित गोपचडे, राज्यसभा सदस्य. मानी रवींद्र वसंतराव चव्हाण, संसद सदस्य 16 नांदेड लोकसभा मतदारसंघ. मानी नागेश बापूराव पाटील आष्टीकर, संसद सदस्य 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघ. मानी डॉक्टर शिवाजीराव बंडप्पा काळगे, सदस्य संसद सदस्य लातूर लोकसभा मतदारसंघ. मानी विक्रम वसंत काळे, विधान परिषद सदस्य. मानी सतीश भानुदास चव्हाण, विधान परिषद सदस्य. मानी प्रतापराव पाटील चिखलीकर, विधानसभा सदस्य लोहा विधानसभा मतदारसंघ. मानी भीमरावजी केराम, विधानसभा सदस्य किनवट. मानी तुषार गोंधराव राठोड, विधानसभा सदस्य मुखेड. मानी श्री बालाजी देवदास कल्याणकर, विधानसभा सदस्य नांदेड उत्तर. मानी राजेश संभाजी पवार, विधानसभा सदस्य नायगाव विधानसभा मतदारसंघ. मानी जितेश रावसाहेब अंतापूरकर, विधानसभा सदस्य देगलूर विधानसभा मतदारसंघ. बाबुराव कदम कोहळीकर, विधानसभा सदस्य हदगाव विधानसभा. आनंद शंकर तिडके, विधानसभा सदस्य नांदेड दक्षिण विधानसभा. मानी श्रीजया मानी कुमारी श्रीजया अशोकराव चव्हाण, विधानसभा सदस्य भोकर मतदारसंघ. विशेष प्रमुख उपस्थिती मानी श्री शहाजी उमाप, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड. मानी श्री राहुल कर्डेले साहेब, जिल्हाधिकारी नांदेड. मानी श्रीमती मिनल कर्नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड.
माननीय अविनाशरावजी कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय डॉक्टर महेश कुमार डोईपुडे, आयुक्त महानगरपालिका नांदेड, माननीय ॲडव्होकेट गंगाधररावजी पटणे, अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ नांदेड, माननीय अशोक गाडेकर, ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय सुनील हुशे, सहाय्यक ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजीनगर, माननीय प्रताप सूर्यवंशी, राज्य निरीक्षक मुंबई, माननीय अनिल बाविस्कर, मुख्य लिपिक, माननीय श्री नारायण शिंदे, साहित्यिक सूत्रसंचलन करतील. दुपारी 2 ते 4 परिसंवाद. A1च्या काळात वाचन संस्कृती पुढील आव्हान. अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर पराग भालचंद्र, संगणक महाराष्ट्र संगणक शास्त्र विभाग, स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठ नांदेड. माननीय श्री सहभाग माननीय श्री सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड. माननीय श्री डॉक्टर सचिन रंगले, इलेक्ट्रिकल मीडिया विभाग, स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विभाग नांदेड. सूत्रसंचलन मारी नवनाथरावजी कदम. दुपारी 4 ते 6 परिसंवाद. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव पर्वावर सामान्य नागरिकाचे कर्तव्य. वक्ते माननीय श्री भीमराव राऊत, लेखक अनुवादक. सहभाग प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब कल्याणकर. सूत्रसंचलन माननीय श्री बालाजी नार्लेवाड. दुसरा दिवस शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 1 मराठी भाषा संवर्धन आणि घराघरातील प्रयत्न. अध्यक्ष माननीय डॉक्टर पृथ्वीराज तौर, मराठी विभाग प्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड. सहभाग माननीय श्रीमती सुचिता खल्लाळ, शिक्षण विस्तार अधिकारी. माननीय प्राध्यापक शारदा कदम, बहिर्जी महाविद्यालय बसमत. माननीय श्री विकास जोशी, पत्रकार. सूत्रसंचलन माननीय श्री प्रभाकररावजी कपाटे. दुपारी 2 ते 4 ग्रंथ चळवळीतील दलित व ग्रामीण बाल साहित्याचे योगदान. अध्यक्ष माननीय श्री रविचंद्रजी हडसनकर, ज्येष्ठ साहित्यिक. सहभाग माननीय डॉक्टर कमलाकर चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक. माननीय श्री शंकर वाडेवाले, ज्येष्ठ साहित्यिक. माननीय श्री शैल्य नाईक, बाल साहित्यिक. आणि सूत्रसंचलन माननीय श्री भानुदास पवळे. दिनांक 1 मार्च रोजी समारोप. दुपारी 4 वाजता समारोप. समारोपाचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेशरावजी काब्दे, माजी खासदार तथा साहित्यिक. माननीय श्री संभाजीराव धुळगंडे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड. माननीय आमदार डॉक्टर गंगाधररावजी पटणे, माजी आमदार तथा अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ नांदेड. माननीय श्री निर्मल कुमार सूर्यवंशी, निर्मल प्रकाशन नांदेड. निमंत्रक नांदेड ग्रंथोत्सव 2024 समन्वय समिती. अध्यक्ष माननीय सुनील हुशे, सहाय्यक ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजीनगर. माननीय श्री माधव सलगर, शिक्षण अधिकारी, माननीय माजी जिल्हा परिषद नांदेड. माननीय श्री प्रदीप टाके, जिल्हा माहिती अधिकारी नांदेड. माननीय आमदार अँड गंगाधररावजी पटणे, अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ नांदेड. माननीय निर्मल कुमार सूर्यवंशी, प्रकाशक संघटना. माननीय श्री प्रभाकररावजी कानेटकेरकर, अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद नांदेड. सदस्य सचिव माननीय अनिल सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड. समारंभ समिती संजय पाटील, संभाजीराव शिंदे, प्रभाकरराव कपाटे महाराज, यशवंत राजगोरे, नवनाथ कदम, शिवाजी सूर्यवंशी, प्रकाश कदम, गोविंद फाजगे, शिवाजी हंबिरे, सुभाष पाटील, शंकर मिरकुटे, पुंडलिक कदम,
ग्रंथदिंडी समिती संजय पोदार, बाळू पावडी, विठ्ठल काळी, बळीराम जाधव, सुभाष पुरमवार, आयन श्रीनिवास सेजुळी, ज्ञानेश्वर वडगावकर, माधव कदम, त्र्यंबक चव्हाण, जगदीश धोंड, संतोष इंगळे, माधवराव जाधव, संतोष कुमार देशमुख, बालाजी कोनापुरे. ग्रंथ समिती गजानन कळके, संजय सुरनार, राणा मेटकर, गोविंदराव सुरनार, बालाजी कदम, बबिता कौर, उद्धव रामतीर्थकर, श्रीनिवास इजपवार, योगेश घोणशेटवार. प्रसिद्धी समिती भानुदास पवळे, बालाजी नार्लेवार, शंकर कंगारे, संजय यमेकर, गोविंद गोडसिलवार, सूर्यकांत माली पाटील आणि समर्थ लोखंडे, कुबेर राठोड, उत्तम घोरपडे. आयोजन समिती कैलासचंद्र गायकवाड, तांत्रिक सहाय्यक नांदेड, अजय वटमवार.